आज वसई विरार महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये महासभेचं आयोजन करण्यात आलं। मात्र 3 वाजता सुरू झालेली सभा कुठेतरी अर्ध्यातच तिला विराम मिळाला। याचं कारण नेमकं काय, तर जे वाढीव घरपट्टी आणि जे पाणीपट्टी वाढलेली याच्यावर कुठेतरी जे विरोधक आहे यांनी विरोध केला आणि विरोध करता करता जेव्हा ही सभागृह चालू होतं त्यावेळी कुठेतरी मज्जाव घातला जातात आणि गोंधळ पाहायला मिळाला। पण मात्र या सगळ्या भूमिकेवर जे नागरिकांचे प्रश्न आहेत ते मार्गी लागतील का, असा एक आता नवीन प्रश्न आता निर्माण झालेला आहे। याचं कारण असं की जो घरपट्टी किंवा जी पाणीपट्टी वाढलेली आहे ती आम्ही जराही मंजूर करणार नाही याचा आणि असे विरोधाचे नारे करण्यात आले। तर दुसरीकडे जे सत्ताधारी आहेत त्यांनीही म्हटलेलं आहे की जे काही कर वाढलेले आहेत ते प्रशासन काळात वाढलेली आहे, प्रशासक ज्यावेळेस बसलेलं त्यावेळेस हे सगळे कर वाढलेले आहेत आणि ह्याचा कुठेतरी नियोजन जर हवं असेल तर आपल्याला राज्य सरकारकडे या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करावा लागेल। तर ह्या दोन्ही विरोधी आणि जो सत्ताधारी पक्ष आहे यामध्ये गोंधळ सुरू झाला आणि त्याच गोंधळामध्ये विरोधी पक्ष जे होते त्यांचे पूर्ण नगरसेवक जे होते यांनी सभागृह सोडून ते आपण बाहेर विरोध करत निघालेले। पण जर असं घडत असेल किंवा असं होत असेल, सभागृह जो आहे हे जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी हा मंदिर आहे आणि जर अशा काही घटना घडत असतील तर जनतेने काय अपेक्षा ठेवाव्यात हे पाहण्यासारखं ठरणार आहे। नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, विरार। बघा, आमच्या देखील सन्माननीय सदस्यांचं म्हणणं हेच आहे की पाण्याचा वाढीव कर जो आहे हा कमी केला पाहिजे। प्रशासनाचं असं म्हणणं आहे की 1 रुपया पण प्रॉफिट आम्हाला कमवायचं नाही, पण जेवढा खर्च होतो हा कायद्याने घेणं बंधनकारक आहे आणि म्हणून तत्कालीन प्रशासकीय राजवटीमध्ये BJPचे 2 आमदार, एक शिवसेनेचे आमदार आणि BJPचे खासदार हे या प्रशासकीय राजवटीच्या काळामध्ये येथील संपर्कात होते आणि त्यांच्या या कार्यकाळामध्ये हा ठराव झालेला आहे आणि हा ठराव जर विखंडित करायचा असेल, तो रद्द करायचा असेल तर तो राज्य सरकारकडे जाणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली, आमच्या सदस्यांना देखील विनंती केली का आपण राज्य सरकारकडे जाऊ, राज्य सरकारला विनंती करू का आम्हाला असं वाटतं की बाबा हा दर जरी खर्च आहे तेवढाच जरी घेत असला तरी तो देखील कमी करावा, किंबहुना आम्हाला तो विनामूल्य पाणी कसं देता येईल, अन्य कर लावून आम्हाला कसं काय त्याच्यातनं विनामूल्य पाणी देता येईल हा आम्ही त्यांना कसोशीने सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते। त्यांना आम्ही सांगितलं याच्यातनं मार्ग काढा की आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल विधानसभेमध्ये सन्माननीय भाजपचे सदस्य वेगवेगळ्या प्रश्न विचारत असतात, अनेक गोष्टी तारांकित प्रश्न विचारत असतात, परंतु हा जो ठराव झालेला आहे दरवाढीचा प्रशासकीय राजवटीत त्यांच्याच राजवटीमध्ये झालेला आहे तो विखंडित करण्यासाठी ते प्रयत्न करत नाही। आम्ही त्यांना विनंती वारंवार केली का हा ठराव विखंडित करण्यासाठी आपले सन्माननीय सदस्य जे आज या सभागृहात प्रेक्षक गॅलरीमध्ये देखील हजर होते, तर म्हणून मी त्यांना विनंती करत होतो, परंतु ते केवळ ठराव घ्या सांगत होते, परंतु असा राज्य सरकारकडे शेवटी हा नियमबाह्य जर असेल, चुकीचा असेल, काही असेल तर राज्य सरकारकडे आहे आणि राज्य सरकारला अधिकार आहे तो ठराव रद्द करणं, विखंडित करणं। तरीसुद्धा आम्ही आमच्या सदस्यांनी देखील सांगितलेलं आहे का बाबा आपल्याला हे दर कर कमी करायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी आम्ही देखील शासनाकडे पाठपुरावा करणार आहेत आणि शासनाच्या मार्गदर्शनाने आणि शासनाच्या आदेशाप्रमाणे जर शासनाने आम्हाला परवानगी दिली तर आम्ही ते दर कर कमी करून घेऊ। ठरावावर पुढे काय झालं? ठरावावर काय नाही, आम्ही आता राज्य सरकारकडे जाणार, राज्य सरकारकडे मागणार। बघा, हा कुठचा प्रशासकीय ठराव आला नव्हता, खाली त्याने विचारलेला ठराव आहे आणि ठरावावर फक्त मतदान घ्या, तुम्ही ऐकलं असेल मतदान घ्या। खरोखर आमच्या सभागृह नेत्याने त्यांना स्पष्ट शब्दामध्ये समजावून सांगितलेलं होतं का आपल्याला काय काय करायला पाहिजे असेल, कायदेशीर प्रक्रिया कशी आपल्याला पार पाडायला लागेल, तर ती कुठचेही न करता केवळ राजकीय लाभ उचलण्यासाठी जर हे असेल तर चुकीचं आहे। कारण आमचं एवढंच म्हणणं आहे की या विविध योजना ज्या आहेत त्या करण्यासाठी सरकारला पैसे भरायला लागतात आणि ते पैसे भरण्यासाठी जर आमचा 25% हिस्सा असेल तर 25% पैसे भरण्यासाठी कुठून तरी आम्हाला पैसे जमा करायला लागतात आणि ते पैसे जमा शेवटी नागरिकांकडनं जमा झालेल्या पैशामधनंच आपण करायला लागतो। आंबट सुसरीला पैसे भरलेले आहेत, देहरजीला पैसे भरलेले आहेत, सूर्याला भरलेले आहेत, चोंडीला भरले आहेत, खोलसापाडाला भरलेले आहेत, अनेक ठिकाणी पैसे भरलेले आहेत। शेवटी हे कुठून येतात, ते हे जमा झालेले पैसे आहेत ते आहेत। राज्य सरकार, मी यांना लवकरात लवकर विनंती यासाठी करत होतो कारण नवीन जनगणनेनुसार जर लोकसंख्या आपली वाढणार आहे आणि त्याप्रमाणे आपण वेगळ्या दर्जामध्ये जाणार आहोत, समजा ब दर्जामध्ये गेलो तर आता जे आपल्याला 70% ग्रँड मिळते
केवळ 30% पैसे आपल्याला भरायला लागतात, तर कालांतराने आपल्याला ते 50% भरायला लागतील. त्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं. म्हणून त्यांना मी विनंती केली, सरकार तुमचं आहे तर आपण सरकारकडे जाऊन हे गायडन्स घेऊ आणि सरकारकडनं कायदेशीररित्या दर कमी करून घेऊ. परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा होता का या पूर परिस्थितीवर या महासभेमध्ये चर्चा करायची होती आणि त्याच्यावर काय काय आपल्याला उपाययोजना करता येतील यासंबंधी हा विषय घ्यायचा होता. तो आधी आम्ही चर्चेला घेत होतो तर त्यांनी सांगितलं नंतर घेऊ आणि सभात्याग करून निघून गेले. आणि असल्या महत्त्वाच्या लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर जिकडे पूर परिस्थितीमध्ये आपल्याला काय काय उपाययोजना करता येतील, काय करायला लागतील यासंबंधी कुठचीही चर्चा न करता त्यांनी सभात्याग करून निघून गेले. असो, परंतु आम्ही राज्य सरकारच्या मागे लागू. आमचा प्रयत्न तर असा आहे का लोकांना विनामूल्य पाणी कसं देता येईल, अन्य मार्गाने कसे काय पैसे जमा करता येतील, हा देखील आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांना देखील आम्ही विनंती केली की ह्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करा. जनतेला एक ना एक दिवस आपण विनामूल्य पाणी देऊ शकतो का, वेगळ्या मार्गाने आपण उत्पन्न वाढवून, तर हा देखील आमचा प्रयत्न आहे. सध्या तात्पुरता आम्ही राज्य सरकारकडे जाणार आहोत आणि राज्य सरकारला विनंती करणार आहोत का बाबा यामध्ये तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. राज्य सरकारने जर आम्हाला मान्यता दिली आणि ठराव विखंडित केला तर निश्चित आम्ही लोकांना ज्या पैशामध्ये पाणी मिळते त्या पैशात पाणी देण्यासाठी बांधील आहोत. नाही, महापौरांचा जो काही एकूण ज्या पद्धतीचं महापौरांचा आज आमच्या प्रस्तावावरती ज्या पद्धतीने महापौरांची भूमिका होती त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व सभासदांनी सभात्याग केला. एका बाजूला पाणी पुरवठ्याच्या संदर्भात नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आहेत. 3 महिने 1 महिन्याचं बिल घेतात आणि 15 दिवस पाणी दिलं जातं. त्याच्यातही अनेक वेळेला वीज गेली आहे, नळ तुटला हे सांगून जवळपास फक्त महिन्यातनं 7-8 दिवस पाणी मिळतं. आणि आत्ता प्रशासनाने जवळपास दुपटीने दरवाढ केलेली आहे. म्हणजे जवळपास 14 रुपयाच्या आसपास रेट आहे. ज्याचं 100 रुपये बिल पाणीपट्टीचं येत होतं त्याचं 200 रुपये यायला लागलं. आणि म्हणून आमची मागणी होती, आम्ही प्रस्ताव दिलेला, आमची मागणी होती की ज्या ठिकाणी पाण्याची गळती आहे असे हजारो कनेक्शन्स आहेत ज्याला आजपर्यंत बिलिंग होत नाही. आमचं म्हणणं एवढंच होतं की ही सगळी गळती थांबवा, ज्यांचं बिलिंग होत नाही त्यांना बिलिंग करा, मेंटेनन्सचा खर्च असेल किंवा इतर खर्च आहे तो कमी करा. आणि हे सगळं कमी केल्यानंतर जे काही तुम्हाला अमाऊंट लागेल ती आपण लोकांसमोर जाऊ. परंतु आज गळती थांबवायची नाही, इलिगल कनेक्शन्सवरती जे बिलिंग करायचं ते बिलिंग होत नाही. दुसऱ्या बाजूला मेंटेनन्स जो आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा ह्या जी काही बेकायदेशीर दरवाढ आहे, एका बाजूला लोकांना पाणी मिळत नाही, लोकांना टँकरची बिलं लाखोनी येतात आणि दुसऱ्या बाजूला पाणी न देता असलेली दरवाढ म्हणजे दुपटीने केलेली दरवाढ ही अन्यायकारक आहे. त्यामुळे त्याचा आम्ही विरोध केला आणि त्या विरोधात जो प्रस्ताव आणलेला तो प्रस्तावावरती कुठलंही रुलिंग न देता, कुठलंही मतदान न घेता महापौरांनी नियमाचा भंग करून तो प्रस्ताव फेटाळल्याचं सांगितलं आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही सभात्याग केला. आणि येणाऱ्या काळामध्ये या वसई विरारच्या नागरिकांच्या हितासाठी आम्ही या पाणीपट्टीची जी वाढ आहे, ही जी काय बेकायदेशीर वाढ आहे त्याच्या विरोधात आणि जी काय मलजल सुविधा आणि पाणी पुरवठा लाभ सुविधा कर जो लावलेला आहे, जो लाभ न देता कर लावलेला आहे तो बेकायदेशीरपणे लावलेला आहे. त्यामुळे त्याचा विरोध म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती वसई विरारकरांच्या हितासाठी रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार आहे. आणि त्याचा हा इशारा आहे सत्ताधाऱ्यांना. मागच्या दारांनी एका बाजूला सभापतींनी ज्या वेळेला स्थायी समितीच्या सभेमध्ये ज्या वेळेला अर्थसंकल्प मंजूर केला त्यावेळेला सभापतींनी रुलिंग दिलं की कुठलीही करवाढ होणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला मागच्या दाराने जवळपास पाणीपट्टीमध्ये दुपटीने आणि घरपट्टीमध्ये 20 ते 25% करवाढ करून या वसई विरारकरांवरती अन्याय केला आहे. सुविधा द्यायच्या नाहीत, फक्त करवाढ करायचे. आणि जी लूट आहे वेगवेगळ्या माध्यमातून महापालिकेची जी लूट सुरू आहे ती थांबवायची नाही. ती जर थांबवली तर कुठल्याही पद्धतीने करवाढ करणं गरजेचं पडणार
चालणार नाही. आम्ही रोज दर महासभेमध्ये अनेक विषय आणतो की याच्यामध्ये लूट थांबवा, त्याच्यामध्ये लूट थांबवा, पण कुठल्याही पद्धतीने सत्ताधारी प्रशासकाचं नाव घेतात, पण सत्ताधाऱ्यांना ही लूट थांबवण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. सत्ताधाऱ्यांना ही लूट चालू ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना सहभाग घ्यायचा आहे. म्हणून कुठल्याही पद्धतीने या लुटीवरती बोलायला तयार नाहीत. आम्ही घोटाळ्याचा उल्लेख करतोय, कुठल्याही पद्धतीने सत्ताधारी या घोटाळ्यावरती बोलत नाहीत. त्याची चौकशी करा, त्याच्यावरती कारवाई करा म्हणून मागणी करत नाही. आणि दुसऱ्या बाजूला एका बाजूला लूट सुरू ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला जनतेची लूट करायची, हे भारतीय जनता पक्ष कधी सहन करणार नाही. याच्या विरोधात भारतीय जनता पक्ष रस्त्यावरती उतरेल. महानगरपालिकेने पाणी दर हा जवळजवळ दुप्पट केलेला आहे. त्या दृष्टीने मुख्य सभासदांची अशी मागणी आहे की अजूनपर्यंत पश्चिम पट्ट्यात जवळजवळ 30% भागात पाणी दिलेलंच नाही आहे. न दिलेल्या भागात सुद्धा ही पाण्याची वाढ झाली आहे. ही खूप अन्यायकारक आहे. प्रथम रोज पाणी मिळालं पाहिजे. इथे 3 दिवसाआडच पाणी येतं, जिथे पाणी येतं. मागणी अशी आहे की दररोज पाणी सोडलं गेलं पाहिजे. प्रत्येक दिवशी पाणी आलं पाहिजे. आणि ज्या भागांना, ग्रामीण भागाला जो महापालिका क्षेत्रात समाविष्ट झाला, तिथे टाक्या बनवून जवळजवळ 7 ते 8 वर्षे रेडी आहेत. त्या पडण्याच्या स्थितीत येईपर्यंत अजून पाणी दिलेलं नाही. तर त्वरित तशा ठिकाणी पाणी देऊन आणि हे सगळ्या उपाययोजना केल्यानंतरच कुठल्याही करवाढीचा विचार करण्यात यावा. तुम्ही सभात्याग केली, तुमचं काय म्हणणं काय? सभात्याग महापौरांचं ऐकतच नसतील तर तिथे बसून काय उपयोग नाही. त्याच्याबद्दल आमचे तुम्हाला विरोधी पक्ष नेते सविस्तर बोलतील. सभागृहात एवढं आक्रमक होताना बघण्याचं पहिलं कारण म्हणजे सभागृह हे सभागृहाच्या एका सभ्यतेप्रमाणे चालत नव्हतं. सभागृहामध्ये राजकारणाचा वास यायला लागला. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याचं त्यांचं गणित जाणवलं आज. आणि जेव्हा आम्ही या सभागृहात बसतो तेव्हा आम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे. आम्ही काय समोरची मंडळी काय, त्यांना सगळ्यांना जनतेने निवडून दिलेलं आहे. इलेक्शन असेपर्यंत जे राजकीय गणितं असतील ती ठीक होती, पण सभागृहात आल्यानंतर वास्तविकता असायला पाहिजे आणि ती वास्तविकता जाणवली नाही. सभागृहाच्या पटलावर पाणीपट्टी वाढीचा जो आज विषय त्यांनी चर्चेला आणला आणि त्याच्यावरती राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातूनच तो आणलेला होता. कारण जेव्हा खऱ्या अर्थाने जो हा ठराव झाला आहे 17 जानेवारी 2025ला, त्यावेळेला आमची बॉडी नव्हती, आम्ही कोणी नगरसेवक नव्हते. त्यावेळेला तिन्ही आमदार होते, हे आज शासनकर्ते आहेत तेच आमदार होते. त्यावेळेला त्यांनी तो ठराव आणून द्यायला नव्हता पाहिजे. हा ठराव प्रशासनाने एक्झिक्यूट केला डायरेक्ट, कारण त्यांनी तो ठराव केलेला होता. आम्ही त्याच्यावरती आमची मतं मांडली की ही पाणीपट्टी कशी कमी करता येईल त्याचे आम्ही काही मार्ग सांगितले, जेणेकरून आज आपल्याला ज्या सोयीसुविधा द्यायच्या आहेत त्या सोयीसुविधा देण्यासाठी आपली जी स्कीम आहे, पाणी हा धंदा नाही आहे, पाणी विकायचं नाही आहे, पण पाण्यामध्ये नुकसान नसावं, पाण्यामध्ये तोटा नसावा. एक साधं गणित आहे. उद्या पाणीपट्टीमध्ये आपण तोटा सहन केला तर तो कुठेतरी घरपट्टीवर वाढेल उद्या, कारण शेवटी एक आकृतीबंध आहे ना. फायनान्सचा सुद्धा एक आकृतीबंध आहे, अंदाजपत्रकाचा एक आकृतीबंध आहे. त्या आकृतीबंधाला अधीन राहून तुम्हाला कुठेतरी तुमचे उत्पन्नाचे सोर्स आणि खर्चाचे सोर्स जुळवायला लागतील. आपल्या आमच्या सदस्यांचं सुद्धा पाणीपट्टीच्या विरोधात म्हणणं होतं. शासनाच्या जो जानेवारी 2017मध्ये वाढवलेला आहे तो वास्तविकता तपासावी. काही इलिगल जी कनेक्शन्स आहेत, काही ठिकाणी पाण्याचं आपल्याला देयकं येत नाही, पाणीपट्टी प्रॉपर वसुली होत नाही. पाण्यामध्ये सुद्धा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली पाहिजे, स्काडासारख्या योजना आल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याकडे मनुष्यबळ पण कमी करता येईल आणि आपल्याला ऑडिट पाण्याचं प्रॉपर होऊन कमी खर्चामध्ये पाणी देता येईल. आम्ही सूचना मांडल्या, पण समोरच्यांना राजकारणच करायचं होतं. कारण माझ्या माहितीप्रमाणे गोंगाट घाला, बोला अशा त्यांना सूचना येत होत्या आणि त्या अवलंबून केल्या जात होत्या नगरसेवकांकडनं. हे सभागृहामध्ये शोभिवंत नव्हतं. आपण एखाद्याला समजवण्याचा प्रयत्न करतो, हे कसं योग्य आहे कसं अयोग्य आहे ह्या दृष्टीने आम्ही बोलत होतो. पण जेव्हा ही वास्तविकता स्वीकारायला तयार नाही आणि ज्या वेळेला त्याच्यामध्ये अधिक राजकारण आलं तेव्हा मग आम्हाला थोडं आक्रमकतेने बोलायला लागलं. पण आम्ही आक्रमकता करताना सुद्धा सभागृहाचं सभ्यता पाळली. तुम्ही सभागृहात काही कारणं सांगितली की ती पाणीपट्टी का वाढवली? हे बघा, सभात्याग करणं म्हणजे हा एक निव्वळ वेडेपणा आहे असं मला वाटते. एक लक्षात ठेवा, हा ठराव झालेला आहे कधी, ह्याची तुम्हाला जर नसेल त्याची आम्ही तुम्हाला माहिती देतो. हा ठराव झालेला आहे 2025 मग त्या टायमाला कोणते प्रशासकीय काळ होतं,
आमदार कोण होतं, कोण येऊन इकडे प्रस्ताव बनवला, ह्याची माहिती पहिले तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि आमची तर एकच मागणी आहे की राज्य शासनाकडे पाठवावं. राज्य शासनाने तो ठरावाला, जर त्यांनी सांगितलं आपल्याला की आम्हाला एवढ्या पैशात पाणी द्या, तेवढ्या पैशात पाणी द्या, आम्ही देऊ. आमच्या सर्वांचंही एक हे आहे, सर्व महापौर साहेबांनी एकच सांगितलं सगळ्यांना की सर्व सभासदांचं एकच म्हणणं आहे की पाणी आपण ठराव, पैसे वाढले नाही पाहिजे. पण बघा त्याच्या मागच्या पण जी कारणं असतात, म्हणजे आमच्या गटनेते, सभागृह नेत्याने अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे की कुठच्या रिझनमध्ये काय आहे. आम्ही पण त्या सांगितलं की त्यांनी सभात्याग केला त्याची गरजच नाही, तो ठरावच आहे ना. ठराव मंजूर, कुठचाही एखादा ठराव होतो, जो प्रशासकीय काळातला ठराव असो की कुठचाही असो, तो ठराव होतो, त्याच्याबद्दल त्याच्या पुढे जायला तर लागते की नाही लागते. मग हा सभात्याग करणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. त्यांनी केला, त्यांनी दाखवलं. त्याच्या महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला एक रिझन सांगतो, एक लक्षात ठेवा. त्यांनी सभात्याग केला आणि हे का केलं, का? कारण की आज बघितलं असेल की एवढ्या महानगरपालिकेच्या महासभा होतात, पण कोण आमदार येतात का? आज आपल्या नालासोपाऱ्याचे आमदार स्वतः, म्हणजे मला असं वाटतं ते 2010 ते 15 मध्ये आमदार होते, ते मला असं वाटतं त्या नगरसेवक होते, तेव्हा त्यांनी ते जे फील झालं असेल. शोकसभेचा प्रस्ताव सुरू होता, शोकसभाबद्दल लोक उभे होते, परंतु आमदार स्वतः शोकसभेत उभे असताना नगरसेवक बाहेर घोषणाबाजी करत. आता काय बोलणार या नगरसेवकांना? या एक लक्षात ठेवा, जी निवडून आलेले नगरसेवक आहे त्यांना त्याबद्दलची माहितीच नाहीये. आमदार साहेब स्वतः उभे असताना पण शोकसभेच्या प्रस्तावावर लोक जर घोषणाबाजी करतात तर त्यांना समजलं पाहिजे. आता आपण काय बोलणार त्याच्याबद्दल? पण तरी पण एकच गोष्ट सांगतो की जे आपले आजचा विषय फक्त एकच गोष्टीसाठी आहे, त्यांचे आमदार इकडे आलेले, त्याच्यासाठी त्यांना स्वतः कसं असते, जेव्हा आपला प्रतिनिधी असतात तेव्हा त्याला दाखवायचं असते ना, तशा गोष्टीसाठी सर्वांनी हे काम केलेलं आहे. आणि अतिशय बारीक गोष्टीमध्ये त्यांनी तो चुकीचा निर्णय घेऊन त्यांनी सभात्याग केलेला आहे.